नमस्कार. स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. रोज नाश्त्याला काय करायचं हा प्रश्नच पडतो आपल्याला. चला तर मग आज आपण रव्याचा ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये व कमीत कमी वेळामध्ये तयार होते. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. मी ते 1 वाटी रवा, 1 वाटी पाणी, अर्धी वाटी दही, 1 चमचा लिंबाचा रस, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा इनो व 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे. सुरुवातीला मी एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे व अर्धी वाटी आपण इथे दह्याचा वापर करत आहोत. जर आपल्याकडे दही नसेल तर आपण इथे दह्याऐवजी ताकाचाही वापर करू शकता, काही हरकत नाही. व मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेते व छान असं हे मिक्स करून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. रव्याची गुठळी एखादी आपल्याला ह्याच्यामध्ये राहू द्यायची नाही. सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं. अंदाजाने लागेल तसं पाणी आपण घालून घेऊया. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं आपलं मिक्स होतं. एकसारखं हलवून घ्यायचं. ही रेसिपी अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होते आणि मेन म्हणजे कमीत साहित्यामध्ये, घरच्या साहित्यामध्ये हे आपण तयार करू शकतो. बाहेरून काही वेगळं असं आणावं लागत नाही. आता हे मिक्स झाल्यानंतर मी 5 ते 7 मिनटासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिलं होतं. आता आपण चेक करून बघूया कितपत आपला रवा छान असा फुललेला आहे. बघू शकता 5 ते 7 मिनटं ठेवल्यामुळं रवा आपला चांगला फुललेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जो 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे तो घालून घ्यायचा व आपण इथे 1 चमचा इनो घेतला आहे तो घालून घेऊया व छान असं हे मिक्स करून घ्यायचं. इनो घातल्यानंतर एकसारखं हे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे बॅटर ॲक्टिवेट होईल. एकसारखं हलवून घेतल्यामुळं आपलं बॅटर अगदी फ्लफी तयार होतं इनो घातल्यामुळं. पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये छान असे बबल तयार झालेले आहेत. एकसारखं हलवून मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे केक टीन घेतलेला आहे व त्याच्यामध्ये मी बटर पेपर घालून घेतलेला आहे. हे तयार केलेलं बॅटर मी या टीनमध्ये घालून घेत आहे. जर आपल्याकडे केक टीन नसेल तर आपण कुकरच्या डब्याचाही वापर करू शकता, काही हरकत नाही. मी आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. मी पाण्यामध्ये 1 प्लेट घालून घेतलेली आहे. आता आपण जो बॅटर घातलेला टीन आहे तो ठेवून दिलेला आहे. आपण हा 15 ते 20 मिनटं ढोकळा वाफवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनटामध्ये ढोकळा छान असा तयार होतो. आपण चेक करून बघूया आपला ढोकळा किती तयार झाला आहे की नाही. मी आता टूथपिक घालून चेक केलेलं आहे. टूथपिक आपली क्लिअर आलेली आहे, म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे. मी आता तडक्या पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतले व अर्धा चमचा मोहरी घातली आहे व मोहरी छान तडतडू लागली की आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा व इथे कढीपत्ता व 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरव्या मिरचीला आपण मधोमध छेद देऊन घेतलेला आहे, जेणेकरून त्या तेलात टाकल्यानंतर उडणार नाहीत. 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं, जेणेकरून खमंग अशी आपली फोडणी तयार होईल. तर इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे व 1 चमचा पांढरे तीळ घातले. त्याला मिक्स करून झाल्यानंतर मी ते अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे व पाणी घालून पण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं. थोडीफार याला उकळी आली की आपण या ढोकळ्यावरती हे घालून घेणार आहोत. आपण आता एका प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घेऊया. बघू शकता ढोकळा आपला किती छान असा तयार झालेला आहे. अगदी इझिली आपला बटर पेपर निघत आहे, अजिबात कुठेही चिटकत नाही. अगदी मऊ लुसलुशीत व जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो. मेन म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये व कमीत कमी वेळामध्ये अगदी घरच्या साहित्यात हा ढोकळा तयार होतो. हा पण मुलांना इव्हनिंग स्नॅक म्हणून किंवा टिफिनमध्ये देऊ शकता. आता आपण हा सुरीने कट करून दाखवते मी. अगदी इझिली असा कट होत आहे. पाहू शकता तुम्ही किती स्पॉन्जी असं झालेला आहे. असा मऊ लुसलुशीत तयार होतो, पांढरा शुभ्र असा. इझिली कट होत आहे. आपल्या आवडीप्रमाणे याचे कट करू शकता. मी आता इथे मधोमध 4 भाग करून घेतलेले आहे व पुन्हा 2 असे कट करून घेत आहे, जेणेकरून दिसायला आपला छान तयार होईल. ट्रायंगल शेप मी करून घेतलेला आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे शेप करू शकता व हे कट करून झाल्यानंतर आपण जे तडक्याचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं. आपण इथे तडक्याचं पाणी नाही घातलं तरी काही हरकत नाही, नुसते तडका जरी घातला तरी चालतं. मी ते थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तडक्यामध्ये, जेणेकरून छान असा आपला हा ढोकळा अगदी तयार होतो. मी आता चेक करून दाखवते 1 पीस. बघू शकता किती मऊ लुसलुशीत व आतून जाळीदार असा ढोकळा तयार होतो. अगदी स्पॉन्जी, खायला तर अगदी छानच लागतो. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अशी ही पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तेच तेच नाश्ते खाऊन आपल्याला कंटाळा आल्यानंतर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आता वरून थोडंसं ह्याचं तडक्याचं पाणी घालून घेत आहे, जेणेकरून अगदी छान अशी टेस्ट येते याची.
बघू शकता आता मी थोडंसं याच्यावरती पाणी घालून घेतलेलं आहे. आपला हा ढोकळा आता तयार झालेला आहे खाण्यासाठी. आता मी याला दाखवते आपल्याला एखादा ढोकळा. बघू शकता किती छान असा हा तयार झालेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत, पाणीही आपल्या ह्याच्यामध्ये सोक झालेलं आहे. मी आता हे टोमॅटो केचप बरोबर सर्व करत आहे. आपण इथे आपल्या आवडीप्रमाणे पुदिना चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता. असाही खायला खूप छान लागतो. मग कशी वाटली आजची रवा ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.